राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज जुन्नर तालुक्याचा दौरा केला। नारायणगाव या ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेतली। सोशल मीडिया संदर्भामध्ये किंवा बूथ कमिट्या संदर्भामध्ये काही अंशी मरगळ आलेली आहे। त्यांनी कार्यकर्त्यांची झाडाझडतीही घेतली। त्याचबरोबर आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सक्षमपणे काम करेल। शिरूर लोकसभा मतदारसंघातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघात आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये पवार कुटुंबाचा उमेदवार असणार नाही, मात्र जो कोण उमेदवार उभा करायचा आहे त्याची घोषणा येत्या 8 दिवसांमध्ये केली जाईल, अशा प्रकारचं प्रतिपादन केलं आहे बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी। सुप्रियाताई सुळे यांनी आपल्या भाषणामध्ये अनेक विषय घेतले। सुप्रियाताई सुळे भाषणात नेमकं काय म्हणाल्यात ऐकूया। शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपण पाहत राहा फक्त विघ्नहर टाइम्स। कार्यक्रम राबवण्यासाठी ते सातत्याने गेले 2-3 महिने प्रयत्न करतात। अपेक्षित असे यश या भागात आलेलं नाही। याचं कारण कदाचित तुमच्यापर्यंत ह्याचा उपयोग तुम्हाला कसा होईल हे तुमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही। एकदा सुरुवातीला मी स्पष्ट करते, ह्या तालुक्यात लोकसभेला विधानसभेला आम्ही कोणी लढणार नाही। तरी संघटनेसाठी एक चांगली संघटना कुठलंही इलेक्शन असू दे, हे काय लोकसभेसाठी तयार नाही आहे। ग्रामपंचायत टू लोकसभा हे काम कुठलंही इलेक्शन असतं तर संघटना जागेवर असेल तर काम होतं। मी माझा स्वतःचा अनुभव सांगते। माझ्या मागच्या लोकसभा इलेक्शनला 2014 मध्ये मी एक छोटी व्हॅन केली होती। त्या व्हॅनवर एक छोटा LD होता, ज्याला छोटा हत्ती म्हणतात गाडीला, आणि त्याच्यावर 10-12 मिनिटाची एक फिल्म आणि माझं एक छोटं भाषण, असं एक 18 मिनिटाची ती क्लिप होती। विशाल आपण नाटक असेल त्यांच्या मतदारसंघात फिरले होते आणि संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात हा छोटा हत्ती हा जायचा। सकाळी 4 गावं, संध्याकाळी 4 गावं। त्याचं एक लॉगबुक असायचं आणि तेव्हा काही एवढं व्हॉट्सअप वगैरे नव्हतं। मला फोनवर कळवायची इतकी गावं झाली आणि असा प्रतिसाद होता। तुम्हाला आश्चर्य वाटेल, जिथे जिथे संघटनेचं काम चांगलं होतं तिथे लोकसभेला मी प्लस होते। जिथे जिथे गाडी चालली नाही तिथे तिथे मी मायनस नाही। आणि गाडी का नाही चालली? आज ड्रायव्हर आला नाही, आज ब्रेकच चालला नाही। आता नवीन गाडीचा ब्रेक चालला नाही, कोणाला पटेल? पण तेव्हा मी विश्वास टाकला होता असं काहीतरी करणार। आणि आपण इतक्या व्यापात असतो किंवा छोट्या छोट्या गोष्टी चेक करायला तेव्हा कारण का आता शेवटच्या 1-1.5 महिन्यात ही सगळी प्रक्रिया केली होती। आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की वारं कुठला असलं तरी संघटना जर जागेवर असेल तर कुठलाही मायकाला येऊन तुमची मतं घेऊन जाऊ शकतात। जर संघटना जागेवर नसेल तर मग कोणी यायची गरज नाही, ते हेलिकॉप्टरच्या डोळ्यावर पण मतं जातात। आणि दुर्दैव आहे की या संपूर्ण भागात ज्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणतो, त्या बालेकिल्ल्यात फक्त आपापसातल्या अंतरामुळे खरं तर आपली पडझड होते। मी नेहमीच त्यांना सांगते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दुसरा पक्ष हरवत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच हरवतो, हे आपलं निर्णय। मी आता उदाहरणार्थ आता मला अध्यक्षांनी सांगितलं खाना, त्यांनी मला 2-4 नावं सांगितली की तुम्ही यांना तिकीट दिलं ना तर ते निवडून येतील। मी म्हटलं तिकीट कोणाला द्यायचं हा निर्णय आपला नाही, माझा पण नाही। तिकीट कोणाला द्यायचं हे साहेब, दादा आणि प्रदीप गाडेकर आणि जयंत पाटील बघून देते। दगड उभा केला तरी तो निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे। त्याच्यामध्ये कोण उभं राहतं त्याच्यात फार डोकं लढवू नका, ते सगळं कार्यक्षम बघायला आपण संघटनेची बांधणं। आणि माझा आग्रह आहे की असंच का की मी कॅन्डिडेट असलो तरच मी पडणार, नाही तर मी संघटनेसाठी पडणार नाही। हे बरोबर आहे का? संघटना आहे म्हणून आपण सगळे आहोत, संघटनेची पडझड झाली तर आपलंही नुकसान। बूथ कमिटी ही अतिशय महत्वाची झालेली आहे, म्हणून मी आवर्जून याच्यासाठी आले। मला माहिती होतं बूथ कमिटीची परिस्थिती काय,
पण आपण तिथे गेल्याशिवाय बूथ कमिटीचं महत्त्व स्थानिक लीडरशिपला कळत नाही. माझा मतदारसंघाचा अनुभव आहे, त्याच्यामुळे मला किती लोक फोडावे लागले मला माहिती आहे. पण तिथे जाऊन मांडी घालून जोपर्यंत असत नाही तोपर्यंत बूथ कमिटी होत नाही. असं माझ्या स्वतःच्या मतदारसंघाचा अनुभव, जिथे मला स्थानिक विधानसभा कोण लागणार माहिती आहे, लोकसभा कोण लागणार माहिती आहे. अशी परिस्थिती असताना पण बूथ कमिटीला त्रास होतो. लोकांना असं वाटतं हे काय नवीन, काय उपयोग त्याचा, काय गरज त्याची. पण आपलं आयुष्य एकदा तुम्हाला काम करायला लागेल आणि खरंच फार काम केलं. एक बूथला एक माणूस. आणि माझी दादांना विनंती राहणार आहे की एकदा हे इलेक्शन संपलं की बूथ कमिटीचं महत्व लोकांना कधी कळेल, जेव्हा आपण पक्ष म्हणून त्या बूथ कमिटीला मान सन्मान देऊ. मी ठरवलेलं आहे की माझ्या लोकसभा मतदारसंघात जर आपल्याला अपेक्षित असं यश आलं तर निवडून आल्यानंतर बूथ कमिटीला समजा विशाल तांबे घेऊन आले, जे माझे कॉर्पोरेटर आहेत, आणि माझा बूथ कमिटीचा अध्यक्ष आला, तो विशाल तांबेला थांबावं लागेल. पहिला मान हा बूथ कमिटीला येईल, कारण विशाल तांबेमुळे निवडून येत नाही, मी माझ्या बूथ कमिटीच्या माणसामुळे निवडून येते. त्याच्यामुळे त्याला तो मान सन्मान काय बूथ कमिटीवाला इलेक्शनला पडतो, त्याच्यानंतर ते 15 दिवस तो तुमच्या सगळ्यांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा असतो. त्याच्यानंतर 5 वर्ष त्याला कोणी विचारतो. इलेक्शन आलं की परत त्यांनी धावपळ करायची. मला वाटतं पक्षाने सिस्टम बदलली पाहिजे. बूथ कमिटीचा माणूस आहे म्हणून गावात आपला अधिकार. सरपंचाला महत्व देतो. मी जेव्हा जेव्हा माझ्या लोकसभा मतदारसंघात जाते, माझ्या शेजारी तालुका अध्यक्ष आमदार बसत नाही, माझ्या शेजारी गावातला सरपंच बसतो. कारण का सरपंचातच ते गाव आहे, तीच व्यक्ती महत्वाची आहे. एका बाजूला आता बूथ कमिटी माझा अध्यक्ष बसेल आणि दुसऱ्या बाजूला सरपंच बसेल, अशी सिस्टम मी माझ्या लोकसभा मतदारसंघात लावली. त्याला मी तोच देणार आहे. जो जो निधी जाईल तो बूथ कमिटीच्या पत्राने स्थानिक जो आपला तालुका अध्यक्ष आहे त्याच्या पत्राने जाईल. काय होतं, आमच्यासारखी लोक निवडून जातात. जर आम्ही संघटनेचा प्रोटोकॉल पाळला नाही तर समोरचा माणूस पाठवतो. माझ्या मतदारसंघात अशी मी तालुका अध्यक्षाला वेळ देते आणि तालुका अध्यक्ष माझा त्या तालुक्याच्या प्रॉब्लेममधला माझा बॉस असतो. तो म्हणजे जड 18 गावं घ्यायची, 18 गावं घ्यायची, यांच्या घरी जायचं, यांच्या घरी जायचं. मी तो पाहते म्हणून ऑटोमॅटिकली सगळे माझे सरकारी तालुका माहिती आहे की तालुका अध्यक्ष म्हटल्याशिवाय काही करत नाही. जर मी संघटनेला महत्व दिलं तरच संघटनेला महत्व येतं. आणि संघटना आहे म्हणून आपण सगळे आहोत याची जाणीव आपण सातत्याने ठेवली पाहिजे. त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघातनी ही सिस्टम आता हळूहळू लावते की सरपंच आपला असेल तर सरपंचाचं पत्र, स्थानिक लीडरचं पत्र आणि ज्या बूथ कमिटीच्या अध्यक्षाचं पत्र किंवा तो आणल्याशिवाय इथून पुढे कुठलीही कामं होणार नाही. सगळ्याला विचार. आणि जेव्हा मी पैसे गावात देते तेव्हा तुम्ही मीटिंग घ्या, सगळ्यांचा मान सन्मान करा, ठरवून काम. बऱ्याच वेळा काय होतं, एकच व्यक्ती येतात आणि सगळी कामं घेऊन जाते आणि मग बाकीचे बिचारे जे कदाचित येऊ शकत नसतील किंवा त्याला वाटत नसेल त्या ताईकडे कसं जायचं, तर मग तो बिचारा मागे राहतो. त्याच्यात काही त्याची चूक नाही. पण ही जर सिस्टम आपण लावली तर तो उत्सुकतेने करता तळागाळापर्यंत काम करेल. आणि जेव्हा आपण काम करतो हाच तेव्हा समोरचेही कार्यकर्त्यांना उत्सुकता वाटते. पण हे लोक एवढे फिरतात, आपण पण फिरायला पाहिजे. इलेक्शनमध्ये जी आणि हा ही होत राहते म्हणून काय विचार होत नाही. जेवढं महत्व सत्तेत असणाऱ्यांचं आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्व विरोधकांचं आहे. आणि मला विचारा तर आज महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे, कुठल्याही शाळेला आत्ता या क्षणी या परिस्थितीमध्ये खरंच ह्या राज्याचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल का, असं मला चिंता वाटते. तुम्ही विचार करा, आज कुठलाही टीव्ही लावला, वर्तमानपत्र वाचलं तरी फ्रंट पेजला तरी चांगली बातमी असते का? आरक्षणामुळे होणारी सगळ्यांच्या मनातली घालणे आंदोलन. कालच तुम्ही पाहिलं का नाही मला माहिती नाही, पण एक पूर्ण ट्रॅक्टर कांद्याचा एका माणसाने नाशिकला टाकला आणि त्याच्यावर गाडी फिरली. अन्नाला देव मानणारे आपण लोक. आपल्या पोरांनी महिलांना 20 पुरुषांपेक्षा जास्त समजेल. आपल्या पोरांनी एवढं जरी अन्न वाया घालवलं ना, 1 तास लागला तरी तिथे बसतो, गिळल्याशिवाय उठायचं.
आणि अगदी दुष्ट टाकलं तर त्याची आई किंवा आजी संपते आपण कचऱ्यात कधी टाकत नाही अन्न. तर अन्नाला देव मानणारे लोक तुम्ही विचार करा काय त्यांनी कठोर भूमिका घेतली असेल की त्याच्या कांद्याच्या पिकावरनं त्यांनी तो ट्रॅक्टर फिरवला असेल. म्हणजे किती दुःख संताप मनस्ताप त्याचा झाला असेल. अशीच परिस्थिती ते काय वेगळी नाही. आम्ही आरक्षणाचे मुद्दे कुठलाही कार्यक्रम घेतला तुम्ही विचार करा. मी काल विचार करत होते एक मुख्यमंत्र्यांचं चषक सुरू झालं काल त्याची एक बघितली तुम्ही एक मुलगी त्याच्यात गेली. या मुख्यमंत्र्यांनी कुठलाही कार्यक्रम घेतला तरी एक व्यक्तीचा बळी जातोच त्याच्यात. खरंच लाशण्याची गोष्ट नाही फार सिरियस गोष्ट. मेक इन इंडिया मॅग्नेटिक महाराष्ट्र केला आग लागली. छत्रपतींच्या पुतळ्याचं हे करायला गेले हा भूमिपूजन करायला गेले त्याच्यात एका युवाचा मृत्यू झाला. काल ते चषक सुरू केला मुख्यमंत्र्यांचा त्याच्यात ती मुलगी 13 वर्षाची चक्कर येऊन पडली. मलाही आश्चर्य वाटतं की झालं कुठलाही कार्यक्रम सुरू करायला गेले तरी एक माणसाचा तिथे जीव जातो जातो. काय योगायोगे मला कळत मी गालबोट लागलंच पाहिजे ते काय याच्यात नियतीच्या मनात आहे हे मला कळत. पण काही ना काहीतरी वाईट घटना होतेच होते. म्हणजे त्याच्यानंतर आता मॅग्नेटिक इंडिया एवढा मोठा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांनी केला. किती नोकऱ्या वाढल्या तुमच्या किती नोकऱ्या वाढल्या. माझ्याकडे 100 लोक जर मला भेटायला येत असतील तर मला 90 लोक नोकरीसाठी पाहिजे. तुमच्याकडे तीच परिस्थिती. आपल्याकडे काय शिक्षणाला काय प्रॉब्लेम नाही राहिला. शिक्षण आपल्याकडे खूप आहे. माझा लोकसभा मतदारसंघाचा प्रश्न आणि शिरूरचे का फार वेगळे नाही. मला विचारायला मी परवाच तुम्हाला तरी सांगत होते की यावर्षी हमी भाव वगैरे प्रश्न येतील. पण जर पक्षाने मला 2024 मध्ये जर मला संधी दिली तर माझ्यासमोर एकच आव्हान पुढचे 5 वर्ष सातत्याने राहणार आहे ते म्हणजे सुशिक्षित बेरोजगारी. आमची बेरोजगारी नसेल सुशिक्षित बेरोजगारी असेल. इथे बँकेत कोण आहे तुमच्यापैकी मला माहिती नाही. PDCC आहे का कोण आहे तुमच्यापैकी आहे? संजय काळे आलेच नाही ते नाही त्यांच्याकडे लग्न आहे. बरोबर पत्रकारांनी कसा प्रश्न विचारला बघा. त्यांचं माझं सकाळी बोलण्यात झालं त्यांच्याकडे लग्न. तर त्या बँकेचा प्रश्न असा आहे की बँकेकडे मला वाटतं प्रदीप दादांना पण माहिती असते 522 जागा निघाले मला वाटतं PDCC बँकेत. त्याला एक नाही 500 समजा 1000 1500 2000. मला आश्चर्य वाटेल PDCC बँकेला 24,000 सुशिक्षित लोकांनी ऍप्लिकेशन केलं. 500 जागांसाठी 24,000. मी स्वतः बघितलं मला विश्वासच नाही. रमेश आप्पा तेवढ्यात माझे आधी आलेले होते. आप्पा मला सांगायला म्हणजे नाही हो आप्पा काही सांगताय तुम्ही असं 24,000 थोडी असेल. तुम्ही PDCC या. मी आणि प्रदीप दादा PDCC गेलो. चार्टर्ड अकाउंटंट MBA PhD मास्टर्स इन केमिस्ट्री हे साधी पिऊनचं क्लास 3 आणि 4 ची कामं करायला. ते तुम्ही विचार करा की आज केवढं मोठं आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. जे पुढच्या पिढीच्या मुलांनी करायचं तरी काय. आणि आठवत असेल की याच सरकारने आपल्याला सांगितलं होतं की 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी 2 कोटीचा सोडा 2 लाख तरी आल्या. माननीय मुख्यमंत्री म्हणतात की मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट झाली असेल आनंद आहे. कुठे कंपनीचा नारळ फोडला. कंपनी बंद झाल्याची लिस्ट मला माहिती आहे GST मुळे आणि नोटबंदीमुळे. पण नवीन कंपनी आलेली मला तरी माहिती नाही. तुमच्या भागात आली असेल तर मला सांग किंवा नोकऱ्या झाल्या असतील तर सांग. आणि महाराष्ट्र मला विचाराल आणि राज्य हे अडचणीतून झालेलं आहे. दुर्दैव एकाच गोष्टीचं वाटतं की महाराष्ट्रात बेरोजगारी दुष्काळ एवढे मोठे गंभीर प्रश्न असताना अनेक महाराष्ट्रातले सत्तेत असलेले नेते दुसऱ्या राज्यात जाऊन मार्गदर्शन करतात की त्यांनी काय केलं पाहिजे. जरूर दुसऱ्याला मार्गदर्शन करा. तुम्ही मला मार्गदर्शन करू शकता की सुप्रिया सुळे तुमच्या मतदारसंघात हे नाही आहे हे करून घ्या. पण आधी स्वतःचं सगळं ठीक असलं तर मी पण तुम्हाला मार्गदर्शन करू शकत आहे. माझ्याही मतदारसंघात मुद्दे आहे. मी तुम्हाला मदत करू शकते. एकामेकाला आधार देऊ शकतो.
पण दुसऱ्या राज्यातल्या मुख्यमंत्रीला जाऊन मार्गदर्शन करण्याच्या आधी माझ्या ज्या मराठमोळ्या मराठी मातीबद्दल तुम्ही बोलता ती मराठीची अस्मिता सोडून, दुष्काळ सोडून, ज्या परप्रांतीयांच्या विरोधात तुमचं राजकारण गेल्या 50 वर्षात सुरू केलं त्यांना जाऊन मार्गदर्शन करताय, आणि ज्या लोकांनी तुम्हाला मतदान करून आज सत्तेत बसवलं त्यांच्या दुष्काळासाठी एक दौरा करायला मला वेळ आहे. एक दुष्काळाची सरसकट कर्जमाफी झाली का तुमची? कोणाची झाली? त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत दुष्काळ हा अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यामुळे मी याही व्यासपीठावरनं दोन्ही पक्ष कसं असतं की एक पक्ष त्याच्या सोयीप्रमाणे म्हणतो की आम्ही सत्तेत, नवरा बायको असतात, त्या घरात चांगलं झालं तरी त्यांची जबाबदारी आणि वाईट झालं तरी असं आपण नाही म्हणू शकत. अहो माझा नवरा वाईट आहे ना म्हणून असतो. एवढा नवरा जर वाईट असेल तर काडी मोड घे, तुझं सगळं मी करते. त्याच्यामुळे हे सगळं जे आहे की होतांडे मला विचार उगाच काहीतरी स्टँड घ्यायचा की सरकारच्या विरोधात बोलायचं, याच्याबद्दल माझं स्वतःचं मत आहे की महाराष्ट्रावर कुणालाही महाराष्ट्राबद्दल काही आस्था किंवा प्रेम आज आहे त्या राजकारण्यांना राहिलेली नाही. असंवेदनशील सरकार आहे आणि दोन्ही पक्ष असंवेदनशील आहेत. कारण का एवढी दुष्काळाची परिस्थिती असताना, हमीभावाचे प्रश्न असताना, कांद्याचा एवढा मोठा प्रश्न असताना महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे अध्यक्ष हे या दोन्ही गोष्टींवर एक शब्दही बोलत नाही, फक्त मंदिराबद्दल बोलतात. मंदिराचं मी स्वागत करते आणि मंदिरात बांधून हे सगळे जर तिकडे गेले मंदिर बांधायला तर आपल्या कांद्याला चांगला भाव मिळत असेल तर त्यांनी तिथेच राहावं आणि मंदिर बांधावं. आपण काय करायचं? काही ह्या गोष्टीचा आपणही विचार केला पाहिजे. आज खरंच महाराष्ट्र अडचणीतून चालले. मला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना झोप कशी येत असेल, केवढी अस्वस्थता सर्वसामान्य माणसाच्या मनात आहे आणि ती रस्त्यावर दिसते. तुम्ही बघा, एक 10 वर्षापूर्वी तुम्ही रस्त्यावर गेलं ना, लोक एवढं चिडचिड करायचे नाही. आज जरा कट मारला तरी भांडणच असतं. कोणी एकामेकाशी चांगल्या स्वरात बोलतच नाही. जो बोलतो तो दमच देतो, आहे की नाही? पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात मी बघितलंय पोलीसच्या अंगावर पण लोक जाऊन जातात. याचा अर्थ काहीतरी चुकतंय ना. एवढी अस्वस्थता समाजात काय? ज्या आपण जो युनिफॉर्म घालतो त्याला मान सन्मान देतो त्याच्याच अंगावर लोक जातात आणि भांडणं होतात. म्हणजे समाजात काहीतरी चुकतं नाही याचा विचार आपण कधी करणार? राजकारणाच्या पुढे जाऊन आपला फक्त सत्ता येणे, पण त्या सत्तेचा वापर जर सर्वसामान्य जनतेसाठी होत असेल तर त्या सत्तेचा काहीही उपयोग नाही, त्या पदाचा काही उपयोग नाही. मी विचार करत होते की या लोकसभा मतदारसंघाचे काही उल्लेख प्रदीप दादांनी केले. तुमच्या इथे वयोश्री नावाची स्कीम आली. सगळं माझ्या मतदारसंघात सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत जे गरीब आहेत त्याला प्रत्येकाला एक वस्तू द्यायचं काम आम्ही केलं वयोश्रीच्या नावाने. अपंगांसाठी स्कीम आहे आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की या देशामध्ये सगळ्यात जास्त वयोश्रीचे इम्प्लिमेंटेशन प्रधानमंत्र्यांच्या नंतर कुठल्या मतदारसंघात झालं असेल ते बारामती लोकसभा मतदारसंघात झालं. तर याच्या श्रेय मला जात नाही. मी फक्त स्कीम आणली, त्याची अंमलबजावणी पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि जिल्हा परिषदने केली म्हणून ते यशस्वी होऊ शकले. आणखीन एक कार्यक्रम जो प्रधानमंत्र्यांच्या पुढचा आहे, प्रधानमंत्र्यांच्या जिल्ह्यात पण नाही आहे पण पुणे जिल्ह्यात केलेला आहे. आता विवेक गेले त्यांच्या इथे कोणीतरी वारलं म्हणून, पण पुणे जिल्हा परिषद जी माननीय अजितदादांच्या दिलीपरावच्या नेतृत्वाखाली चालते त्याच्या नाना देवखतेंची मी जाहीर आभार करते आणि सगळ्या मेंबरचं की हा पहिला जिल्हा या देशातला असणार आहे जिथे जवळपास 100% आपण पोचलो नाही, आता 90 का 95ला पोचलोय. प्रत्येक अंगणवाडीला वीज आणि पाण्याचं कनेक्शन देण्यात आपण यशस्वी झालोय. प्रधानमंत्र्यांकडेही तशी परिस्थिती नाही आहे पण पुणे जिल्ह्यात आहे. माझा प्रयत्न आहे की आपल्या जिल्ह्यातल्या एकही मुलांनी हिने अंधारात शिकता कामा नये आणि त्या अंगणवाडी सेविका ज्या सगळ्या पोरांचं बघतात तिला पाणी आणि वीज हे असलंच पाहिजे. मोठा कार्यक्रम आपण घेतला, असंख्य कार्यक्रम आहे. मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छिते की विधानसभेला लोकसभेला जर यावेळेस तुम्ही सगळ्यांनी बूथ कमिट्या केल्या, व्यवस्थित काम केलं
तर दोन्ही आपले पुढून येऊ शकतात. आपले मतभेद थोडा वेळ बाजूला ठेवून आपल्या भागाचा विकास याच्यासाठी तुम्ही खासदार निवडून द्या. खासदाराचं कॅन्डिडेट कोण आहे 8 दिवसातच सगळ्यांना कळेल. तोपर्यंत सगळ्यांनी काय आपले जे काय दौरे करायचे अनाउन्स झाल्यावर मी दौरा करणार नाही. जो कॅन्डिडेट असतो ते दौरे करायचेच असतात आणि एवढं चांगलं काम येईल की मग दुसरा कॅन्डिडेट कदाचित पक्षाला तुम्हालाच तिकीट द्यावं लागेल, कारण का तुम्ही एवढे फिरता आणि एवढं काम करता. त्यामुळे ते दोन्ही करून झालं पाहिजे. पुढच्या 8-1 दिवसात आपला कॅन्डिडेट डिक्लेअर होईलच. पण त्याचबरोबर माझी अपेक्षा आहे की प्रत्येक कार्यकर्त्यांनी खासदार आणि आमदार कशासाठी, तर आपल्या विकासासाठी. मी एवढं मागच्या वेळेसही बोलले होते की जेवढं मी निवडून आले तर बारामतीसाठी करीन, त्याच्यापेक्षा 1 गडवा जास्त शिरूर लोकसभेच्या सगळ्या मतदारसंघासाठी करीन. हे मी टाळ्या घेण्यासाठी भाषण केलेलं नाही, हे कृतीतून मला तुम्हाला करून दाखवायचं. त्यामुळे आणि मला आनंद वाटतो की आज तुमचा खासदार किती वेळा, म्हणजे माझ्या मतदारसंघात तर चर्चा होते की आपला खासदार कुठे, आत्ता कुठे, किती अटेंडन्स आहे पार्लमेंटमध्ये, किती वेळा भाषण केलं. माझ्या मतदारसंघात आणि माझं फेसबुकवर 24 तास चाललेलं असतं. माझ्या लोकसभेला माहिती आहे की आपला खासदार गाव फिरायला गेला, आपल्या मतदारसंघात नाही. मी शिरूरला आहे की माझ्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम सगळीकडे की माझा आजचा प्रोग्राम हा त्यांना आधी कळतो. माझ्या मतदारसंघात कुणालाही काही काम असेल तर त्यांचा खासदाराला कुठे शोधत येणार. आणि मी नक्की निवडून गेल्यावर पार्लमेंटला बसते का गावभर फिरते ते पण त्यांना कळतं, कारण का त्याचा अटेंडन्स चार्ट असतो तो माझ्या मतदारसंघात लावलेला असतो. सगळ्यांना माहिती असतं की आपला खासदार. मी टी व्हीवर दिसते दुपारी 3 वाजता जेव्हा पार्लमेंटमध्ये फार तुरळक लोक असतात तेव्हा बारामतीचा खासदार तिथे बसलेला असतो. कोणी बघून घ्या, कारण एवढं कष्ट करून आपण निवडून जातो. इतक्या लोकांच्या विश्वासाच्या नात्याने लोक आपल्याला पाठवतात, तर तिथं जाणं हाच शहाणपण आहे ना. आता कशाला, मला काही कोणी घरी येऊन आदर केला नव्हता किंवा मी लढले नसते तर काय मग पक्षाचं नुकसान होत नव्हतं ना मतदारसंघाचं होतं. आग्रह माझा होता, मला इलेक्शन लढायची हौस आहे. मग जर करत असाल, एवढी मोठी संधी मिळाली असेल तर बसा तरी तिकडे 24 तास. ह्यात लोकांनी कशाला पाठवलंय? जे आपला खासदार, माझ्या मतदारसंघातला मी सगळ्यांना सांगते की तुमचा खासदार 24/7 नवऱ्याबरोबर कुठल्या लग्नाला गेले तो पण फोटो टाकते. असं नको की मी माझा प्रत्येकाचा प्रायव्हेट टाईम असतो. मी परवा अंबाबाईला दर्शन घ्यायला सदानंद सोळेंबरोबर गेलो, तो पण फोटो टाकला. कारण तुम्हाला पण कळलं पाहिजे ना खासदार कुठे आहे. माझं म्हणणं आहे ज्या कामाबद्दल टेक्नॉलॉजीचा चांगला वापर आपल्या अकाउंटेबिलिटी. मला कोण विचारत नाही की तू पार्लमेंटमध्ये गेलीस का नाही, पण मला आवडतंय. नवरा, मतदारसंघ, पोरं सगळं सोडून जाते, दिल्लीला 100 दिवस राहते. कळतं ते आपल्या लोकांना की आपला खासदार तिथे बस. आणि हाच बदल आज अनेक उपक्रमातून येतो. तुम्ही माझी ओळख करून दिली संसद रत्न म्हणून. हा संसद रत्न कशामुळे मला मिळाला? पार्लमेंटमध्ये बसते म्हणून, तिथे डिबेट प्रश्न विचारते म्हणून. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अकाउंटेबिलिटी आणि ह्या आमदारकीला आणि सगळ्यालाच आल्या पाहिजे. का नाही, तुम्हाला कळलंच पाहिजे ना तुमचा आमदार. आता उद्या तुम्ही जर अतुलला निवडून दिला तर अतुलला असेंब्लीला गेला का नाही, काही बसलाय लग्न करत, नो. मी माझ्या लोकसभा मतदारसंघ पार्लमेंट चालू असते तर कुठल्याही कार्यक्रमाला जात नाही. तुम्ही मला निवडून कशासाठी दिले? पार्लमेंटमध्ये आवाज उठवायला ना. मग सुप्रिया सुळे गप तिथे बसा. या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही केला पाहिजे आणि तुम्ही सगळे पदाधिकारी सहकारी आहात पक्षाचे, तुम्ही या गोष्टी बोलल्या पाहिजे. आणि आम्ही प्रत्येक मतदारसंघासाठी ट्रेनिंग घेणार आहोत की राष्ट्रवादी का ते वाईट आहेत म्हणून आम्हाला मतं देऊ नका, अजिबात नाही. आम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहोतच म्हणून आम्हाला मतदान करा हे आपण. आणि का चांगले आहोत, मला शिरूरला ते पार्लमेंटला जात नाही म्हणून आम्हाला मतदान करा म्हणून, अजिबात नाही. शिरूरसाठी जर आपला लोकसभा माणूस निवडून आला, व्यक्ती निवडून आली, किंवा जर इथे आपल्याला जुन्नरमधून आमदार आला तर आमदार आमच्यासाठी काय करणार हे सांगायला शिका. ते वाईट आहे, ते आरक्षण देणार नाही म्हणून आम्हाला मतदान करा. ते देणार नव्हते, आम्हाला माहितीच होतं, सगळ्यांना माहिती होतं. धनगर समाजाला आरक्षण देणं ते खोटं बोलत होते. 15 लाख येणार हे खोटं बोलत होतं, आम्हाला दिसत होतं. पण तेव्हा लोकांना वाटत होतं की 15 लाख येणार माझ्या अकाउंटला. अजूनही लोकांना वाटतं चल 15 लाख नाही तर 15,000 तर देईल बाबा जायच्या आधी. याच्यावरच चाललंय. गॅस सिलेंडर झालं का नाही स्वस्त, पेट्रोल डिझेलचा भाव झाला का नाही स्वस्त.
परवा मी पुण्यात होते, विशाल तांबेंचाच कार्यक्रम होता, त्याच्यात बाबा आढावाने अतिशय चांगली गोष्ट सांगितली. त्यांनी मला व्यासपीठावर विचारलं, सुप्रिया ते सगळे लोक जातात अयोध्येला, चांगली गोष्ट आहे, जेव्हा पेट्रोल पंपावर जाताना आणि डिझेलचा भाव म्हणतात तेव्हा कपडाला अंगातून हे राम म्हणतात. विचारात आम्हाला खर्चू नका, पण ते पेट्रोल डिझेलचा भाव एवढा जास्त आहे म्हणून म्हणतात. गोष्ट खरी आहे. आणि या व्यासपीठानं मी मागणी करते की आज या सरकारला पेट्रोल डिझेलचे भाव 25 रुपयांनी करणं शक्य आहे, पण ते करत नाही. जगामध्ये मोदी साहेब काय म्हणतात की जगामध्ये तेलाचा भाव कमी जास्त होतो त्याच्यावर आम्ही तेलाचा भाव ठरवतो. जगामध्ये तेलाचा भाव कमी झालेला आहे, मग मोदी 25 रुपयांनी पेट्रोल डिझेलचा भाव का पूर्ण करत नाही, कमी करत नाही? ते करणार, पण एप्रिल महिन्यात करणार. एप्रिल महिन्यात का करणार? कारण का इलेक्शन येणार. तुम्ही पण इथे आहात, मी पण इथेच आहे. एप्रिलमध्ये प्रचाराला येईन तेव्हा तुम्हाला ह्या मुद्द्याची आठवण करून येईल. आता 30 पैसे, 24 पैसे, 28 पैसे असा खेळ चाललाय. लोकसभा येईल तेव्हा हे सगळ्यात कमी. एवढं लक्षात ठेवा की यांचं सगळं जे राजकारण असतं ते फक्त आणि फक्त मतांशी निगडीत असतं. ते सर्वसामान्य सिरियसली नसतं. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. याही गाव मतदारसंघात 50 लोकांची टीम असली पाहिजे जी एक गाव वाढीवर वस्तीपर्यंत या गोष्टी पोचवेल. आज आपण वेळात वेळ काढून आला. एक अतिशय चांगल्या उपक्रमाची आज सुरुवात होते, त्याचा मला मनापासून आनंद आणि समाधान वाटतं. आणि 3 तारखेला एक कार्यक्रम पूर्ण झाल्यावर पहिला फोन जयंत पाटलांना करा आणि सांगा की आम्ही आज 100% झालेलो आहे. कारण का आत्ता या जिल्ह्यात नाही राज्यामध्ये सगळ्यात पुढे तालुका कुठला आहे तर तो प्रदीप दादांचा इंदापूर तालुका आहे. सगळ्यात जास्त चांगलं काम त्यांनी केलं आहे. तर त्याच्या पुढे एक पाऊल तुम्ही अजूनही टाकू शकता. तर या सगळ्या कामाचा मी लवकरात लवकर दिशा द्याल, मार्गी लावाल एवढीच अपेक्षा करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र.